नमस्कार, मी अर्चना आरते तुम्हा सगळ्यांचं स्वागत करते. पालक पॉज आला ना, कारण पालक कोणाला आवडत नाही सहसा, पण ही भाजी जर तुम्ही करून बघितलं तर तुम्हाला ही नक्की आवडणार, कारण मला पालक त्याच्यानंतर आवडायला लागले. पण त्यासाठी तुम्हाला काय करायचंय, रुचकर मेजवानीला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायचंय आणि जर केलं नसेल तर ताबडतोब करायचंय. तर चला सुरुवात करूया. पालक मस्तपैकी स्वच्छ धुवून ठेवलेला आहे. आता आपण गॅस सुरू करूया. आता आपण ह्याच्यामध्ये तेल घेऊया. साधारण 2 टेबलस्पून मी तेल घेणार आहे. तेल छानपैकी गरम झालेलं आहे. आपण आता ह्यात घालूया 1 टीस्पून जिरं. छानपैकी जिरं तडतडते. एक बारीक चिरलेला कांदा आणि आता हा कांदा थोडासा परतून घ्यायचा आहे, थोडासा होऊन द्यायचा आहे. कांदा थोडासा मऊसर झालेला आहे. आता आपण यात घालूया साधारण अर्धा तास मी भिजत ठेवले ते शेंगदाणे. कच्चे शेंगदाणे घ्यायचे तिकडे. आता आपण यात थोडंसं पाणी घालूया, साधारण अर्धा कप. थोडेसे शेंगदाणे आपल्याला शिजवले पाहिजेत. आपण आता ह्याच्यावर झाकण देऊया आणि 5 ते 7 मिनिटं वाट बघूया. आता मी पालक चिरून घेते. पालक स्वच्छ निवडला होता, देठ काढलेले आहेत आणि धुवून ठेवला होता मी. पालक सगळा चिरून झालेला आहे, म्हणजे हा थोडासा तर मी चिरून घेते, म्हणजे जेवणापूर्वी आपण जी पूर्वतयारी करतो ती करायला खूप आवडते. आता आपण बघूया शेंगदाणा शिजलाय का, म्हणजे थोडासा शिजून द्यायचा आपल्याला. शेंगदाणा थोडासा शिजलेला आहे. आता आपण ह्याच्यात घालूया बारीक चिरलेला पालक. आता आपण ह्यात घालूया 1 टेबलस्पून मिक्स मसाला. मिक्स मसाला कसा करायचा हे तुम्हाला मी शिकवलेलं आहे, तेव्हा डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये बघायची त्याची लिंक. अर्धा लिंबा एवढा गूळ, साधारण 2 टेबलस्पून घालायचे चिंचेचा कोळ. चिंच 15 मिनिटं भिजत ठेवली होती. चिंचेने ह्याला एकदम छान अशी टेस्ट येते. आता मीठ चवीप्रमाणे. आधी हे सगळं मिक्स करून घेऊया छान असं. आणि ह्यात मी नंतर घालणार आहे अगदी घट्ट नारळाचं दूध. आता नारळाचं दूध कधी कधी फाटतं, तर तुम्ही काय करायचं, त्याला जर चण्याचं पीठ थोडंसं लावलं तरीही चालणार आहे. आता थोडंसं ह्याच्यामध्ये पाणी घालूया आणि थोडं शिजून देऊया. अर्धा कप साधारण पाणी घातलंय मी आणि थोडा पालक शिजून द्यायचं आहे. आणि मग पालक शिजल्यावर मग आपण ह्याच्यात घट्ट नारळाचं दूध घालणार आहे. तर 5 मिनिटं वाट बघायची. बघूया थोडंसं शिजलंय का. पालक आहे, पटकन शिजणार आहे. छान असा एरोमा येतो इकडे. आता आपण काय करूया, घट्ट नारळाचं दूध काढलेलं आहे ते आपण ह्यात घालूया. छान असं मिक्स करायचंय. छान उकळी आलेली आहे. पालक अजिबात आवडायचा नाही, पण अशी भाजी करायला लागल्यापासून मला खूप पालकाची भाजी आवडायला लागलेली आहे. तर आता आपली भाजी तयार आहे. गॅस बंद करूया आणि कोथिंबीर घालत नाही, कारण ऑलरेडी पालक आहे त्याच्यामध्ये. तर आपण आता हे काढून घेऊया. अशा प्रकारे गरमागरम पालकाची पातळ भाजी तयार आहे. भाकरी बरोबर सुंदर लागते, पण मला ही इतकी आवडायला लागले की मी वाटीमध्ये घेऊन ती चमच्याने मस्तपैकी खात असते. तर तुम्हालाही आवडणार आहे, त्यामुळे तुम्ही ही करून बघायचंय आणि मला कमेंट्समध्ये हे नक्की कळवायचंय. पण त्यासाठी तुम्हाला काय करायचंय, रुचकर मेजवानीला जर लाईक, शेअर, सबस्क्राईब केलं नसेल तर पटकन करायचंय आणि पाहत राहायचंय रुचकर मेजवानी.